हॅलो माय डिअर स्टुडंट, वेलकम टू द माय यूट्यूब चॅनल. स्टुडंट, आपण लास्ट लेक्चरमध्ये इंट्रोडक्टरी पार्ट रेस्पिरेशनचा डिस्कस केला. आज ग्लायकोलायसिस बद्दल डिस्कस करू. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये आपण ग्लायकोलायसिस, लिंक रिॲक्शन आणि क्रिप सायकल बद्दल डिस्कशन करणार आहोत. त्यामध्ये आपण ग्लायकोलायसिस बद्दल आपण डिस्कशन करणार आहोत स्टुडंट. ठीक आहे. ग्लायकोलायसिस वी कॅन ऑल्सो कॉल्ड ॲज, बघा, ग्लायकोलायसिस ला आपण दुसरं पण नाव देऊ शकतो. ग्लायकोलायसिस इज ऑल्सो रेफर्ड ॲज ईएमपी पाथवे. आपण याला ग्लायकोलायसिसला ईएमपी पाथवे म्हणून सुद्धा ओळखलं जातं. सो ग्लायकोलायसिस इज रेफर्ड ॲज अ ईएमपी पाथवे, ऑल्सो कॉल्ड ॲज अ ट्रायोसिस. ओके, तुम्ही ग्लायकोलायसिस म्हणा, ईएमपी पाथवे म्हणा किंवा ट्रायोसिस म्हणू शकतो. ठीक आहे स्टुडंट. देन ग्लायकोलायसिस बेसिकली आपण ज्यावेळेस ग्लायकोलायसिस बद्दल डिस्कशन करणार आहात त्यावेळेस ग्लायकोलायसिस हा वर्ड, बघा, ग्लायकोलायसिस डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड. ही डिराइव्ड झाली फ्रॉम ग्रीक वर्ड ज्याचा ग्लायकोज याचा मिनिंग आहे शुगर आणि लायकोज याचा मिनिंग आहे ब्रेकडाऊन करणं किंवा लायसिस करणं. ठीक आहे. देन यासोबत ग्लायकोलायसिसला डिस्कवर करणारे 3 सायंटिस्ट होते. एक, ओके, इट इज डिस्कवर बाय इम्बिडेंट मेरहॉफ अँड पार्नस. ज्यांच्या पहिल्या लेटर पासून, जसं की हा ई एम अँड पी, ईएमपी पाथवे सुद्धा म्हटलं जातं. तर ग्लायकोलायसिस ऑल्सो कॉल्ड ॲज अ ट्रायोसिस. याला ट्रायोसिस का म्हटलं जातं? बघा, ग्लायकोलायसिसला ट्रायोसिस का म्हणतो? कारण हा जो 6 कार्बनचा ग्लुकोज आहे, किती? 6 कार्बनचा ग्लुकोज. ड्युरिंग द ग्लायकोलायसिस या ग्लुकोजचं पार्शियल ब्रेकडाऊन होतं. ग्लुकोज ब्रेकडाऊन केलं जातं, पार्शियल ब्रेकडाऊन केलं जातं आणि त्यापासून 2 मॉलिक्यूल ऑफ पायरुव्हिक ऍसिडचं फॉर्मेशन करेल. किती कार्बनचे? 3 कार्बनचं. 3 कार्बनचा कंपोनंट जो पहिला बनत आहे, म्हणजे ग्लुकोजला ब्रेकडाऊन करून ग्लायकोलायसिसमध्ये ग्लुकोजला ब्रेकडाऊन करून 3 कार्बनचा पायरुव्हिक ऍसिड बनतात. सो ग्लायकोलायसिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ, यामुळं, सो इट इज कॉल्ड ट्रायोसिस. यामुळे ग्लायकोलायसिसला ट्रायोसिस म्हणून सुद्धा आपण ओळखलं जाऊ शकतं. देन समजा प्लांट सेलमध्ये सपोज ग्लुकोज नाही आणि प्लांटमध्ये सपोज सुक्रोज आहे. आता सुक्रोज असेल तर प्लांट सेलमध्ये ग्लायकोलायसिस कशी करायची? सुक्रोज जर असेल प्लांट सेलमध्ये, तर आता ग्लायकोलायसिस करण्यासाठी आपण प्लांट सेलमध्ये, ओके, सुक्रोज आहे सपोज, तर सुक्रोजला आपण कन्वर्ट करतो. सुक्रोज कन्वर्टेड इनटू द, याच्यावर ऍक्च्युली एक एन्झाईम काम करतं. या एन्झाईमचं नाव आहे इन्व्हर्टेज. ओके, इन्व्हर्टेज नावाचा एन्झाईम काम करतो. इन्व्हर्टेज या सुक्रोजला ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज मध्ये कन्वर्ट करतं. कारण सुक्रोज एक डायसॅकॅराइड आहे. हा डायसॅकॅराइडला कन्वर्ट केलं जातं मोनोसॅकॅराइडच्या 2 युनिटमध्ये आणि ग्लुकोज पण फ्रुक्टोज मध्ये याला कन्वर्ट केलं. आणि हे ग्लुकोज फ्रुक्टोज एकदा बनले की आरामामध्ये आता कशामध्ये एंटर करू शकतात? ग्लायकोलायसिस मध्ये एंटर करू शकतात. ठीक आहे. देन जर सेलमध्ये सपोज स्टार्च आहे, तर आता याच्यावर ग्लायकोलायसिस कसं होईल? समजा ही सेलमध्ये स्टार्च आहे, हे सुक्रोज होता. स्टार्च असेल तर स्टार्चला पण कन्वर्ट केलं जातं ग्लुकोजमध्ये आणि स्टारला पण ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करून याला पण ग्लायकोलायसिस मध्ये एंटर आपण करू शकतो. सो ग्लायकोलायसिस इज इम्बिडेंट पाथवे, इम्बिडेंट मेरहॉफ पार्नसने डिस्कवर केलं, त्यामुळे ईएमपी पाथवे. ग्लायकोलायसिसला ट्रायोसिस म्हणतात. ओके, हे आपण थोडंसं बेसिक इन्फॉर्मेशन घेतलं. ठीक आहे. देन ग्लायकोलायसिस, बघा, ग्लायकोलायसिस इज द first step of cellular respiration. Glycolysis is nothing but it is a first step of cellular respiration. First step of
सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशनची ही पहिली स्टेप आहे ग्लायकोलायसिस. सो ग्लायकोलायसिस इज अ फर्स्ट स्टेप ऑफ अ सेल्युलर रेस्पिरेशन. आपण याला फर्स्ट स्टेप ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन म्हणू शकतो. सो ग्लायकोलायसिस इज अ फर्स्ट स्टेप ऑफ अ सेल्युलर रेस्पिरेशन. देन यासोबत सोबत आपण असं सुद्धा बनवू शकतो बघा की ग्लायकोलायसिस इट इज अ कॉमन पाथवे फॉर बोथ एरोबिक अँड अनएरोबिक रेस्पिरेशन. ग्लायकोलायसिस इट इज ए कॉमन पाथवे फॉर both aerobic and अनएरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे जरी तुम्हाला एरोबिक रेस्पिरेशन करायचं आहे तरी ग्लायकोलायसिस होते, जरी तुम्हाला अनएरोबिक रेस्पिरेशन करायचं आहे तरी ग्लायकोलायसिस होते. तर हे कॉमन पाथवे आहे एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशनचा. सो ग्लायकोलायसिस इज अ रेफर्ड ॲज अ इट इज अ कॉमन पाथवे फॉर बोथ एरोबिक अँड द एनएरोबिक रेस्पिरेशन. याचा कॉमन पाथवे आपण म्हणू शकतो. देन यासोबत सोबत आपण असं सुद्धा म्हणा बघा इन अनएरोबिक ऑर्गॅनिझम अनएरोबिक ऑर्गॅनिझम okay it is only pathway it is a only pathway in respiration. बघा या लाईनचा मिनिंग समजून घ्या. अनएरोबिक ऑर्गॅनिझम मध्ये ओके हे अनएरोबिक ऑर्गॅनिझम आहेत. या अनएरोबिक ऑर्गॅनिझम मध्ये ग्लायकोलायसिस एरोबिक रेस्पिरेशनच्या नावाखाली फक्त ग्लायकोलायसिस होते. कारण अनएरोबिक ऑर्गॅनिझम मध्ये ना तर तुम्हाला क्रेब सायकल दिसेल ना इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम दिसेल. एरोबिक रेस्पिरेशनच्या खाली फक्त ग्लायकोलायसिस होतं. त्यामुळं एरोबिक आणि अनएरोबिक मध्ये होणारी एकमात्र रिॲक्शन दॅट इज रेफर्ड ॲज द ग्लायकोलायसिस. ही रिॲक्शन आपल्याला अवेलेबल झालेली दिसत आहे. बरोबर. बरं ग्लायकोलायसिस सेलच्या कुठल्या कंपार्टमेंटमध्ये होते? ग्लायकोलायसिस अकर इन द ओके ग्लायकोलायसिस अकर इन द सायटोप्लाझम ऑफ द सेल. सेलच्या सायटोप्लाझम मध्ये ग्लायकोलायसिस होते. हे महत्वाचं. लोकेशन ग्लायकोलायसिस काय आहे तर ही सेलच्या सायटोप्लाझम मध्ये झालेली आपल्याला अवेलेबल दिसत आहे. बरोबर. ग्लायकोलायसिस इट इज अ इंडिपेंडेंट ऑफ ऑक्सिजन. इट इज ए independent of oxygen, that is it can occur in presence or absence of a glucose. म्हणजे सॉरी absence of a oxygen. ओके ग्लायकोलायसिस ऑक्सिजनच्या प्रेझेन्स और अब्सेन्स मध्ये होऊ शकते. सो इट इज इंडिपेंडंट ऑफ ऑक्सिजन म्हटलंय. ऑक्सिजन नसेल तरी ग्लायकोलायसिस होईल, ऑक्सिजन प्रेझेंट असेल तरी ग्लायकोलायसिस होईल. तर ग्लायकोलायसिस इज इंडिपेंडंट ऑफ ऑक्सिजन आपण म्हणू शकतो. ओके देन यासोबत ग्लायकोलायसिस मध्ये टोटल बघा ग्लायकोलायसिस मध्ये टोटल 10 स्टेप आहेत. टोटल 10 स्टेप रिॲक्शन आहेत. आणि सगळ्या स्टेप ओके बघा सगळ्या म्हणण्यापेक्षा टोटल 10 स्टेप आहेत. ऑल आर रिव्हर्सिबल एक्सेप्ट काही स्टेपला सोडून. कुठल्या? स्टेप नंबर 1, 3 अँड 10 या स्टेपला सोडून बाकी सगळ्या स्टेप आपल्याला रिव्हर्सिबल दिसतात. आणि हे जे 3 स्टेप आहेत या 3 स्टेप कशा आहेत? या 3 स्टेप इरिव्हर्सिबल आहेत. ठीक आहे. देन ग्लायकोलायसिस मध्ये ना तर ऑक्सिजनचा यूज होतो ना CO2 रिलीज होतो. ओके इन ग्लायकोलायसिस नो यूज ऑफ ऑक्सिजन. कुठं ऑक्सिजन यूज होत नाहीत अँड नो CO2 इज रिलीज. ना ऑक्सिजनचा यूज झाला ना CO2 रिलीज झाला. ठीक आहे. यासोबत एक ग्लायकोलायसिस मध्ये आपण एक छोटासा
टर्म डिस्कस करणार आहात दॅट इज रेफर्ड ॲज SLP. SLP काय? SLP म्हणजे सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन. सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन कुणाला म्हणायचं? सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन बघा दोन आहेत, एक असतं ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन आणि एक आहे सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन कुणाला म्हणायचं? जे आपण ग्लायकोलायसिस मध्ये म्हणा किंवा क्रेब्स सायकल मध्ये म्हणा, जे NADH बनतो, या NADH ला आपण तोडतो कुठं? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये. म्हणजे ETSच्या मदतीनं आपण ज्यावेळेस ATP बनतो त्यावेळेस आपण त्याला म्हणायचं ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. पण आता इथं ATP ETS कडून बनत नाही, इथं आपण जे ATP बनवणार आहात ही ATP डायरेक्टली सबस्ट्रेट कडून फॉस्फेट ग्रुप ADP वर ऍड करतो आणि ATP बनवतो. म्हणून तर याला सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन म्हटलं जातं आणि याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण SLP म्हणून ओळखलं जातं. सो व्हॉट इज द SLP? SLP इज अ फॉर्मेशन ऑफ ATP विदाउट ETS. ETS मध्ये न जाता ATP बनवणं म्हणजेच SLP होय. सो व्हॉट इज द SLP? ओके, फॉर्मेशन ऑफ ATP without ETS is called सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन. ओके, आपण बघू ग्लायकोलायसिस मध्ये पण कुठल्या स्टेप सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन करतात. बघा, या सोबत ग्लायकोलायसिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज ग्लायकोलायसिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज याला आपण ऑक्सिडेटिव्ह अनाबॉलिझम अँड कॅटाबॉलिक रिसिंथसिस. ओके, as it link with anabolism of fat and amino acid. याला समजून घ्या. ग्लायकोलायसिसला तुम्ही ऑल्सो कॉल्ड एज ऑक्सिडेटिव्ह अनाबॉलिझम म्हणतो किंवा याला कॅटाबॉलिक रिसिंथसिस म्हटलं जातं. का? कारण हे अनाबॉलिझम करतात कुणाचं? फॅट आणि अमिनो ऍसिडचं. कसं करतात बघूया आपण एकदा. लक्ष द्या इकडं बघा. आपण असं म्हणू शकतो, तुम्हाला माहित आहे, ठीक आहे, ग्लिसराल्डिहाइड 3-फॉस्फेट. ओके, ग्लिसराल्डिहाइड 3-फॉस्फेट. सपोज हा ग्लिसराल्डिहाइड आहे, ठीक आहे ना. ग्लिसराल्डिहाइड थ्री फॉस्फेट, यालाच तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता 3PGL. हा ग्लिसराल्डिहाइड 3-फॉस्फेट याच्यापासून सिंथसिस केलं जातं. ओके, सिंथसिस ऑफ काय बनवलं जातं? ग्लिसरॉल. आणि हे ग्लिसरॉल अल्टिमेटली पुढे जाऊन याच्यापासून फॅट बनू शकते, म्हणजे फॅट बनला. किंवा तुम्ही अजून एक नाव ऐकलं असाल 3-फॉस्फोग्लिसरिक ऍसिड, आपण त्याला 3PGA म्हणतो. या 3PGA पासून बघा, या 3PGA पासून सिंथसिस केली जातं. कशाची सिंथसिस केलं जातं? काही अमिनो ऍसिडची सिंथसिस ऑफ. कुठले अमिनो ऍसिड बनवतात? याच्यापासून जी सिंथसिस करणार आहात तुम्ही, यापासून अमिनो ऍसिड ग्लायसिन बनवता. ओके, याच्यापासून अमिनो ऍसिड ग्लायसिन, यापासून अमिनो ऍसिड कुठले? ग्लायसिन, सिरीन, ग्लायसिन नावाचा अमिनो ऍसिड, सिरीन नावाचा अमिनो ऍसिड, सिस्टीन नावाचा अमिनो ऍसिड. हे सगळे अमिनो ऍसिड्स आपण बनवू शकतो. तर हे बनू शकतात. त्यामुळं इट इज ऑल्सो रेफर्ड ॲज अ, ओके, यामुळंच आपण ग्लायकोलायसिसला जर तुम्ही बघितलात तर
ऑक्सिडेटिव्ह अनाबॉलिझम ऍज वेल ऍज कॅटाबॉलिक रिसिंथेसिस म्हणून ओळखलेला दिसतंय. ठीक आहे. देन यासोबत बघा, ग्लायकोलायसिस मध्ये तुम्ही किती स्टेप सांगितलात? एकदा आपण ग्लायकोलायसिस मध्ये बघितलात तर ग्लायकोलायसिस मध्ये आपण सांगितलात टोटल ग्लायकोलायसिस मध्ये टोटल 10 स्टेप आहेत. 10 स्टेप. या स्टेपला जर मी डिवाइड केलं प्रॉपरली तर काही स्टेप ग्लायकोलायसिस मधले काही स्टेप ग्लुकोजला ऍक्टिव्हेशन करण्यासाठी काम करतात. जसं की स्टेप नंबर 1 to 5 याला आपण या फेजला नाव देतो ग्लुकोज ऍक्टिव्हेशन फेज, किंवा मी असं म्हणतो की याच्यामध्ये एनर्जी कंझ्युम केली जातं, सो इट इज रेफर्ड ॲज अ एनर्जी कंझ्युमिंग फेज. एनर्जी कंझ्युमिंग फेज. आणि दुसरी स्टेप आहे जिथे एनर्जी बनवली जाते, इट इज रेफर्ड ॲज अ एनर्जी प्रोड्युसिंग स्टेप. जिथे एनर्जी प्रोड्यूस होत आहे, सो इट इज रेफर्ड ॲज अ एनर्जी प्रोड्युसिंग स्टेप म्हणून आपण या स्टेपला ओळखलं जातं. हे ग्लुकोज ऍक्टिव्हेशन केलं जातं 1 ते 5 नंबरच्या स्टेपमध्ये. या स्टेपमध्ये एनर्जी कंझ्युम करते आणि 6 ते 10 मध्ये एनर्जी प्रोड्यूस केली जातं. ओके, तर हे जनरल इंट्रोडक्शन आपण ग्लायकोलायसिसचं डिस्कस केलात स्टुडंट. ओके, पटापट एकदा रिकॅप करू आपण काय काय डिस्कस केलात. ओके, तर ग्लायकोलायसिस मध्ये आपण ज्यावेळेस डिस्कशन करत होतो त्यावेळेस ग्लायकोलायसिस ही डिराइव्ड आहे ग्रीक वर्ड पासून. ओके, ग्लायकोलायसिस डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड. देन ग्लायकोलायसिस मध्ये आपण डिस्कस करत असताना सांगितलात की ग्लायकोलायसिस बेसिकली 3 सायंटिस्टने डिस्कवर केलं. ओके, 3 कुठले सायंटिस्ट होते? 3 सायंटिस्ट ज्यामध्ये इम्बिडेंट आहे, मेरॉफ आहे, देन पार्नस आहे, त्यामुळे EMP पाथवे. ग्लायकोलायसिस पार्शियल ब्रेकडाऊन करून पायरुव्हिक ऍसिड बनतं, त्यामुळे याला ट्रायोसिस म्हटलं. प्लांट मध्ये जर सुक्रोज असेल तर यावर इन्व्हर्टेज नावाचा एन्झाईम काम करतं. सुक्रोजला ग्लुकोज फ्रुक्टोज मध्ये कन्वर्ट करतो. हे ग्लुकोज फ्रुक्टोज दोन्ही ग्लायकोलायसिस मध्ये एंटर करतात. स्टार्च असेल तर स्टार्चला ग्लुकोज मध्ये कन्वर्ट करतो आणि हे ग्लुकोज पुन्हा ग्लायकोलायसिस मध्ये एंटर करू शकतं. ग्लायकोलायसिस इज अ फर्स्ट सेल्युलर स्टेप ऑफ रेस्पिरेशन. ओके, रेस्पिरेशन मधला हा पहिला सेल्युलर स्टेप आहे. तर ग्लायकोलायसिस इज अ फर्स्ट स्टेप ऑफ अ सेल्युलर रेस्पिरेशन. एक कॉमन पाथवे आहे कुणासाठी? बोथ एरोबिक ऍज वेल ऍज अनएरोबिक रेस्पिरेशनचा कॉमन पाथवे. अनएरोबिक ऑर्गॅनिझम मध्ये फक्त ओनली प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन आहे ग्लायकोलायसिसची. ग्लायकोलायसिस सेलच्या सायटोप्लाझम मध्ये होतं. ग्लायकोलायसिस इंडिपेंडंट ऑफ ऑक्सिजन आहे, म्हणजे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये किंवा ऑब्सेन्समध्ये ग्लायकोलायसिस होऊ शकतं. ग्लायकोलायसिस मध्ये टोटल किती स्टेप आहेत? 10 स्टेप आहेत. 10 पैकी 7 स्टेप रिव्हर्सिबल आहेत आणि जे 3 स्टेप आहेत ते आहेत इरिव्हर्सिबल स्टेप ऑफ ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस मध्ये ना तर ऑक्सिजन कुठं लागतं ना CO2 कुठं रिलीज होईल. सबस्टेट लेवल फॉस्फोरिलेशन म्हणजे काय म्हणतात? एटीपीचं फॉर्मेशन विदाउट ETS, याला काय म्हणायचं? सबस्टेट लेवल फॉस्फोरिलेशन. And glycolysis also called as oxidative anabolism and catabolic resynthesis as it linked with the anabolism of a fat and the amino acid. So glyceraldehyde 3-phosphate पासून आपण बघू सिंथेसिस केलं जातं ग्लिसरॉल अँड द फॅट. तसं 3PJ पासून सिंथेसिस केलं जातं काही अमिनो ऍसिड ज्यामध्ये ग्लायसिन आहे, सिरीन आहे अँड सिस्टीन आहे. तर ग्लायकोलायसिसच्या या 10 स्टेप पैकी पहिली स्टेप ग्लुकोज ऍक्टिव्हेशन करणाऱ्या स्टेप आणि दुसरी एनर्जी प्रोड्युसिंग करणाऱ्या स्टेप. ओके, 1 बाय 1 आपण ग्लायकोलायसिसला डिस्कस करू. तर स्टुडंट काळजीपूर्वक लक्षात द्या, खूप इंटरेस्टिंग आणि खूप मजेशीर पण आहे. बघा, एकदा पाथवे समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, सोबत सोबत लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, पाथवे समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघा, ग्लायकोलायसिस मध्ये सपोज एका प्लांट सेलमध्ये ग्लुकोज आहे. सेलमध्ये ग्लुकोज अवेलेबल आहे. सेलमध्ये आता ग्लुकोज अवेलेबल आहे तर याला आपल्याला ऑक्सिडाइज करायचं, याला तोडायचं आहे, ब्रेकडाऊन करायचं, कारण यापासून आपल्याला एनर्जी घ्यायची आहे. तर आपण काय करतो? या ग्लुकोजला बघा, त्या ग्लुकोज मॉलिक्यूलला किती 1 मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज पासून ग्लायकोलायसिस सुरुवात करत आहे. ठीक आहे, 1 मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज किती कार्बन व्हायच्याकडे? 6 कार्बन, 6 कार्बन. ओके, या 6 कार्बनला बघा, या ग्लुकोज मध्ये 6 कार्बन आहेत. या ग्लुकोजला ऍक्टिव्हेट करायचं, तर आपण ऍक्टिव्हेट करायचं तर याला काय द्यावं लागेल? एनर्जी द्यावं लागेल ना. याला आपल्याला एनर्जी द्यायची आहे. या ग्लुकोजला आपण एनर्जी देणार आहात, तर या ग्लुकोज मॉलिक्यूलला आपण एनर्जी देऊ. ठीक आहे, ग्लुकोजला एनर्जी द्यायची. एनर्जी देण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला फॉस्फेट करून एनर्जी द्यावं लागेल.
तर आपल्याला फॉस्फेट कोण देऊ शकतं? फॉस्फेट आपल्याला एटीपी देऊ शकतं. एक काम करा, एक एटीपी कडून फॉस्फेट ग्रुप घ्या, एटीपी मधला फॉस्फेट ग्रुप ग्लुकोजवर ऍड करा आणि एटीपी फॉस्फेट देऊन कशामध्ये कन्वर्ट होईल? एडीपी मध्ये. ठीक आहे. आता थोडस प्रॉपरली बघा, ग्लुकोज मॉलिक्यूल हा होता 3, 4, 5 आणि 6. त्या ग्लुकोजच्या 6व्या कार्बनवर फॉस्फेट ग्रुप ऍड केला जातो. आता जो पुढचा स्ट्रक्चर तयार झाला तो कुठला स्ट्रक्चर तयार झाला? पुढचा जो स्ट्रक्चर तयार झाला विच इज रेफर्ड ॲज द, पुढचा जो स्ट्रक्चर तयार झाला 1 मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज 6 फॉस्फेट. किती कार्बन? 6 कार्बन. 6 कार्बनचा ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार झालेला आहे. आणि या स्टेपला कॅटलाइज करण्यासाठी एक एन्झाईम काम करतं. त्या एन्झाईमचं नाव आहे हेक्झोकायनेज नावाचा एन्झाईम या स्टेपला कॅटलाइज करत आहे. आणि याला कोफॅक्टर Mg2+ Mg2+ ऍज अ कोफॅक्टर या एन्झाईमला काम करेल. आणि आपल्याकडे 6 कार्बनचा 1 मॉलिक्यूल ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार. ठीक आहे. देन यानंतर दुसरी स्टेप, ग्लुकोज 6 फॉस्फेट जसा बनला बघा, पहिल्या स्टेप मध्ये तर आपल्याकडे तयार झाला कोण? हा ग्लुकोज ओके, हा तयार झाला कोण? ग्लुकोज कन्वर्ट इनटू द ग्लुकोज 6 फॉस्फेट यामध्ये कन्व्हर्जन झालं. ठीक आहे. देन यानंतर दुसरी स्टेप आपली आहे इरिव्हर्सिबल. ठीक आहे. इरिव्हर्सिबल स्टेप हे घ्या. इरिव्हर्सिबल स्टेप, ग्लुकोज 6 कन्वर्टेड आयसोमरिक फॉर्म, याच्या आयसोमर मध्ये कन्वर्ट होतो. आणि याच्या आयसोमर मध्ये कन्वर्ट होण्यासाठी यावर काम करतं आयसोमरेज नावाचा एन्झाईम. आणि ग्लुकोज 6 फॉस्फेट इट कन्वर्ट इनटू इट आयसोमरिक फॉर्म, आणि याची आयसोमरिक फॉर्म आहे फ्रुक्टोज 1 मॉलिक्यूल ऑफ फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. हे कन्वर्ट होईल अल्टिमेटली फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये. किती कार्बन? 6 कार्बन. ओके, हा 6 कार्बनचा फ्रुक्टोज 6 फॉस्फेट तयार. आता लक्षात घ्या, सेलमध्ये ग्लुकोज नाही, सेलमध्ये ग्लुकोज नाही, तर आता सेलमध्ये सपोज फ्रुक्टोज आहे, म्हणजे आता सुक्रोजला ब्रेकडाऊन केल्यानंतर ग्लुकोज फ्रुक्टोज दोन्ही बनला होता. ग्लुकोज तर ग्लायकोलायसिस मध्ये एंटर केला, मी लिहिलं होतं फ्रुक्टोज सुद्धा ग्लायकोलायसिस मध्ये एंटर करतो. फ्रुक्टोज कुठल्या स्टेपवरून ग्लायकोलायसिस मध्ये एंटर करतोय? बघा, एक काम करा, हा फ्रुक्टोज आहे, हा फ्रुक्टोज आहे, फ्रुक्टोजवर एक एक फॉस्फेट ऍड करा, कुठं कन्वर्ट होईल? हा फ्रुक्टोजला फॉस्फेट कोण देईल? पहिलं तर फ्रुक्टोजला फॉस्फेट कोण देईल? एटीपी कडला फॉस्फेट घेतला, एटीपी एडीपी मध्ये कन्वर्ट झाला, फ्रुक्टोज कन्वर्ट इनटू फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. या स्टेपवर कुठला एन्झाईम काम करेल? हेक्झोकायनेज. ठीक आहे, हेक्झोकायनेज काम करेल आणि फ्रुक्टोज इज कन्वर्टेड इनटू द फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. म्हणजे सेलमध्ये असणारा ग्लुकोज असू द्या किंवा फ्रुक्टोज असू द्या, हे सगळे कुठे इंटर करत आहेत? ग्लायकोलायसिस मध्ये इंटर करत आहे. देन फ्रुक्टोज 6 फॉस्फेट इज कन्वर्टेड इनटू द अनदर इम्पॉर्टंट. ओके, हा कन्वर्ट होतो अनदर इम्पॉर्टंट कंपोनंट, आणि हा कन्वर्ट होणार आहे. ओके, त्या फ्रुक्टोज 6 फॉस्फेटवर, म्हणजे आता थोडासा वेळाखाली मी जो स्ट्रक्चर काढला होता, हा 3, 4, 5 आणि 6 कार्बन, ऑलरेडी 6व्या कार्बनवर एक फॉस्फेट आहे. आपल्याला अजून एक एटीपी खर्च करायची आहे. एक एटीपी मधला फॉस्फेट घ्या, एक एटीपी मधला फॉस्फेट कुणाला द्या? फ्रुक्टोज 6 फॉस्फेटला. हा फ्रुक्टोज 6 फॉस्फेट एटीपी मधला फॉस्फेट घेऊन कशामध्ये कन्वर्ट होईल? एडीपी मध्ये. आणि फ्रुक्टोज 6 फॉस्फेट वर अजून एक फॉस्फेट ऍड करणार आहात. कुठल्या कार्बनवर? कार्बन नंबर 1 वर. ओके, कार्बन नंबर 1 वर ऍड करणार आहात. ओके, हे बघा, एकदा इकडं आपण बघू शकतो, एकदा बघा इकडं. ओके, हा 6 कार्बनचा फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, ऑलरेडी हे कार्बन नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 6व्यावर ऑलरेडी फॉस्फेट होता. ठीक आहे, आता हे जो एटीपी कडून फॉस्फेट घेतला, हा कुठल्या एक नंबरवर ऍड केला, तर तुमच्याकडे काय बनला? 2 फॉस्फेट बनले. ओके, तर पुढचा स्ट्रक्चर काय बनेल? फ्रुक्टोज 1,6 डाय म्हणा किंवा बिस म्हणा, पुढचा जो स्ट्रक्चर तयार झाला विच इज रेफर्ड ॲज द, मी त्याला म्हणू शकतो 1 मॉलिक्यूल ऑफ फ्रुक्टोज 1,6 बिस फॉस्फेट. तुमच्याकडे तयार झाला फ्रुक्टोज 1,6 बिस फॉस्फेट.
आणि या स्टेपला कॅटलाइज करण्यासाठी एक महत्वाचा एन्झाईम काम करत आहे, याचं नाव आहे फॉस्फोफ्रुक्टोकायनेज. फॉस्फोफ्रुक्टोकायनेज, शॉर्ट फॉर्म मध्ये याला PFK म्हटलं जातं. दिस एन्झाईम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एन्झाईम ऑफ ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिसचा खूप महत्वाचा एन्झाईम मी म्हणू शकतो याला. ओके, ग्लायकोलायसिसचा खूप महत्वाचा एन्झाईम आहे हा फॉस्फोफ्रुक्टोकायनेज नावाचा एन्झाईम इज रेफर्ड ॲज द पेसमेकर ऑफ ग्लायकोलायसिस. ओके, पेसमेकर. ओके, इट इज रेफर्ड ॲज अ पेसमेकर ऑफ ग्लायकोलायसिस. हा ग्लायकोलायसिसचा पेस मेकर म्हटलं जातं किंवा ग्लायकोलायसिसचा रेट डिटरमाइनिंग करणारा हा एन्झाईम आहे. रेट डिटरमाइनिंग करणारा हा एन्झाईम आपल्याला ग्लायकोलायसिसचा दिसत आहे. ठीक आहे. देन फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेट तयार झाला. अल्टिमेटली फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेट तयार झाला की यावर एक दुसरा एन्झाईम काम करतो. दुसरा एन्झाईम कुठला काम करेल? यावर एक अल्डोलेज नावाचा एन्झाईम काम करतो. या स्टेपवर अल्डोलेज नावाचा एन्झाईम काम करेल. ठीक आहे. यावर अल्डोलेज नावाचा एन्झाईम काम करेल. अल्डोलेज एन्झाईम या 6 कार्बनच्या मॉलिक्युल्सला 6 कार्बनच्या मॉलिक्युल्सला ब्रेकडाऊन करतो. ओके, अल्डोलेज एन्झाईम या 6 कार्बनच्या मॉलिक्युल्सला ब्रेक करतो. 3 कार्बन 3 कार्बन. ओके, 3 कार्बनचे 2 मॉलिक्युल्स बनते. ठीक आहे. ओके, बघा इकडे थोडस. 3 कार्बनचे 2 मॉलिक्युल बनणार. 3 कार्बनचे 2 मॉलिक्युल कुठले? एक मॉलिक्युल बनेल विच इज रेफर्ड ॲज अ ग्लिसराल्डिहाइड 3 फॉस्फेट. एक मॉलिक्युल बनेल ग्लिसराल्डिहाइड 3 फॉस्फेट. याला ऑल्सो रेफर्ड ॲज अ 3PGAL. याला 3 पागल म्हणून 3PGL बनेल. आणि दुसरा मॉलिक्युल बनेल DHAP म्हणजे डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट. ओके, DHAP म्हणजे डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट. लॉंग फॉर्म लिहून घेत जाऊ बाजूला. डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट आणि 3PGLचा 3 फॉस्फोग्लिसराल्डिहाइड. हे 3 कार्बनचे 2 मॉलिक्युल्स बनतात. तर DHAP सेलमध्ये कुठं दुसऱ्या मेटाबॉलिक रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही. आता एक मॉलिक्युल तर कुणाचा बनला? 3 कार्बनचा ग्लिसराल्डिहाइड 3 फॉस्फेटचा. एक मॉलिक्युल कुणाचा बनला? DHAPचा. पण हे DHAP दुसऱ्या मेटाबॉलिक रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही. मग DHAP त्याच्या आयसोमरिक फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल. कुणाच्या? DHAP त्याच्या आयसोमरिक फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल. ही DHAP त्याची आयसोमरिक फॉर्म आहे. त्याची आयसोमरिक फॉर्म आहे ग्लिसराल्डिहाइड 3 फॉस्फेट. आणि या स्टेपवर पुन्हा जो एन्झाईम काम करतो याचं नाव आहे आयसोमरेज. आणि अल्टिमेटली आपल्याकडे आता जे तयार झालेत की किती 2 मॉलिक्युल ऑफ 3 कार्बन कंपोनंट दॅट इज रेफर्ड ॲज अ ग्लिसराल्डिहाइड 3 फॉस्फेट असं तयार झालेलं दिसत. ठीक आहे, असं आपण बघतो. ओके, दिस आर द 5 स्टेप स्टुडंट. बघा हे 5 स्टेप आहेत. थोडंसं काळजीपूर्वक सगळ्या स्टेप तुम्ही लक्षात ठेवा. स्टेप नंबर 1 ही, स्टेप नंबर 2 ही, स्टेप नंबर 3 ही, स्टेप नंबर ओके हे 3 आणि स्टेप नंबर 1, 2, 3. ओके, देन ही स्टेप नंबर 4. इथं अल्डोलेज एन्झाईम काम केलेला एन्झाईम हे स्टेप नंबर 4 आणि हे स्टेप नंबर 5. अशा 5 स्टेप झाल्या. 5ही स्टेप मध्ये तुम्ही जर बघितला तर आपण 2 ठिकाणी एनर्जी खर्च केला. ओके, 5 ठिकाणी आपण बघाल तर 2 जागी एनर्जी खर्च झाली. एक एनर्जी इथं खर्च झाली ATP, एक एनर्जी इथं खर्च झाली. त्यामुळे आपण या स्टेपला म्हटलात इट इज रेफर्ड ॲज द एनर्जी कंझ्युमिंग स्टेप. चला पुढे आपण डिस्कस करू. देन आपल्याकडे आता 2 मॉलिक्युल ऑफ ग्लिसराल्डिहाइड 3 फॉस्फेट आहेत. या 2 मॉलिक्युल ऑफ ग्लिसराल्डिहाइड 3 फॉस्फेटचं करायचं पुढे जाऊन काय?
तर 2 मॉलिक्युल ऑफ ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट पुढे जाऊन बघा, मी खाली घेतो थोडस, 2 molecules of 2 molecules of glyceraldehyde 3 phosphate. किती कार्बन? 3 कार्बन. 2 molecule of glyceraldehyde 3 phosphate. It या स्टेपवर काय काय होतं बघा, या स्टेपवर 2 फॉस्फेट ग्रुप दिले जातात. एकाला 1 फॉस्फेट ग्रुप तर दोघाला 2 फॉस्फेट ग्रुप. या एका मॉलिक्यूलकडून 2 एच घेतलं गेलं. एक ग्लिसरॉल्डिहाइड कडून किती एच? 2 एच. तर किती आहेत टोटल? दोघं आहेत. तर दोघांकडून 2 एच. हे 2 एच घेऊन कुणाला देण्यात आलं? हे 2 एच घेऊन देण्यात आलं कुणाला? एनएडी प्लसला. एनएडी प्लस किती? एनएडी प्लस 2 एनएडी प्लस, म्हणजे 1 एनएडी प्लस 2 एच घेईल, तर 2 एनएडी प्लस हे 4 एच घेईल. हे एच घेऊन कन्वर्ट होईल 2 मॉलिक्युल ऑफ NaDP प्लस प्लस 2H प्लस यामध्ये कन्वर्ट. ठीक आहे. आणि पुढं जो कंपोनंट तयार होईल, दिस इज रेफर्ड ॲज ओके. ऑलरेडी ग्लिसरॉल्डिहाइडच्या 3ऱ्या कार्बनवर फॉस्फेट होता, अजून एक हे ऍड केलेला फॉस्फेट पहिल्या कार्बनवर होईल आणि पुढचा मॉलिक्यूल बनेल 2 मॉलिक्यूल ऑफ 1,3 बीस फॉस्फो 1,3 बीस फॉस्फो ग्लिसरिक ग्लिसरिक ऍसिड. किती कार्बन? 3 कार्बन. किती मॉलिक्यूल? 2 मॉलिक्यूल हे बनते. ठीक आहे. देन या स्टेपवर जो एन्झाईम काम केला, या एन्झाईमचं नाव आहे डिहायड्रोजिनेज. या स्टेपवर काम करणारा एन्झाईम डिहायड्रोजिनेज एन्झाईम काम. आणि आपल्याकडे आता तयार झाला 1,3 बीस फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. आता नेक्स्ट स्टेपवर जर तुम्ही बघाल, नेक्स्ट स्टेप हा जो 1 नंबरचा फॉस्फेट आहे, हा वाला फॉस्फेट, या फॉस्फेटला 2 मॉलिक्यूलचे 2 फॉस्फेट घेतलं. दोन्ही फॉस्फेट देण्यात आलं कुणाला? दोन्ही फॉस्फेट देण्यात आलं एडीपीला. किती एडीपीला? 2 एडीपीला 2 फॉस्फेट. 2 एडीपी 2 फॉस्फेट घेऊन ग्रुप घेऊन 2 एटीपी मध्ये कन्वर्ट होतील. जे इथला फॉस्फेट ग्रुप गेला, इथला फॉस्फेट ग्रुप गेला, तर पुढचा कंपोनंट कुठला बनला? फॉस्फेट गेला तर 3 फॉस्फो ग्लिसरिक ऍसिड. वरच्या स्टेपमध्ये अल्डिहाइडला ऍसिड मध्ये कन्वर्ट केला, आणि जो ऍसिडकडे 1 वर असणारा फॉस्फेट ग्रुप होता, दोघांचे 2 फॉस्फेट ग्रुप 2 एटीपीला घेऊन 2 एटीपी मध्ये कन्वर्ट केला. आणि या स्टेपवर महत्वाचा एन्झाईम काम केला, फॉस्फोग्लिसरेट कायनेज. कुठला एन्झाईम काम केला यावर? फॉस्फोग्लिसरेट कायनेज नावाचा एन्झाईम काम करेल, आणि पुढे बनला 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. 3 कार्बनचे किती मॉलिक्युल्स? 2 मॉलिक्युल्स. 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड इज कन्वर्टेड इनटू द, हे कन्वर्ट होणार आहेत. कन्वर्ट होण्याच्या अगोदर यांच्यावर कन्वर्ट इनटू इट आयसोमरिक फॉर्म, त्यांच्या आयसोमरिक फॉर्म मध्ये कन्वर्ट होतात. आणि याची आयसोमरिक फॉर्म आहे 2 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. किती कार्बन? 3 कार्बन. किती मॉलिक्यूल? 2 मॉलिक्यूल. इथं पण 2 मॉलिक्यूल. आणि हा एन्झाईम इथं जो काम करतो, विच इज रेफर्ड ॲज अ म्युटेज नावाचा एन्झाईम इथे काम करेल. म्युटेज. and this 2 phosphoglyceric acid it converted into, बघा ऍक्च्युअली 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिडला 2 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड मध्ये कन्वर्ट का करण्यात आलं हे लक्षात घ्या.
3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिडचा स्ट्रक्चर असा आहे COOH COHH ओके COHH CH2O हे कार्बन नंबर 1 2 3 आणि तिसऱ्यावर फॉस्फेट ग्रुप आहे तर हा आहे 3PGL 3 फॉस्फोग्लिसराइड किंवा 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड अल्डिहाइड नॉट अल्डिहाइड इट इज ऍसिड 3PG 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड आता 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिडला 2 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड मध्ये का करण्यात आलं कारण आपल्याला इथला हा वॉटर मॉलिक्यूल काढायचा हा वॉटर मॉलिक्यूल आपल्याला बाहेर रिलीज करायचा पण बाजूला फॉस्फेट आहे ना फॉस्फेट असल्यामुळे हा वॉटर मॉलिक्यूल रिलीज होत नाही मग काम करा या फॉस्फेट ग्रुपला इथं ट्रान्सफर करा आणि या एच ला खाली घ्या म्हणजे पुढचं स्ट्रक्चर कसं बनेल COOH ओके COOH C ओके H खाली आला हा H हा CH2O CH2OH आणि हा P वर जाईल हा P असा वर गेलेला आपल्याला दिसतो ठीक आहे म्हणजे आता इथून वॉटर मॉलिक्यूल आरामात आपण काढू शकतो म्हणजे या स्टेपवर वॉटर मॉलिक्यूलला रिलीज करण्यासाठी आपण याला कुठं कन्वर्ट केला त्याच्या आयसोमरिक फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेलं दिसतात आणि इथून त्याचं आयसोमरिक फॉर्म कन्वर्ट झाला आणि इथून 2 मॉलिक्यूल पासून 2 वॉटर मॉलिक्यूल रिलीज झाले आणि 2 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड इज कन्वर्टेड इनटू द फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड दॅट इज रेफर्ड एज अ PAP किती मॉलिक्यूल 2 मॉलिक्यूल किती कार्बन 3 कार्बन ठीक आहे आणि या स्टेपवर जो एन्झाईम काम केला याचं नाव आहे इनोलेज नावाचं एन्झाईम काम करत अँड द लास्ट स्टेप दिस पेप फॉस्फोइनॉल पायरुवेटचा ओके फॉस्फोइनॉल पायरुवेटचा आपल्याला सपोज फॉस्फोइनॉल पायरुवेटचा बघा इकडं हा जो फॉस्फोइनॉल पायरुवेट आहे इथे 2 मॉलिक्यूल ऑफ पेप जे आहेत 3 कार्बन इट कन्वर्टेड इनटू याला कन्वर्ट करायचं आहे इनटू द पायरुविक ऍसिड किती 2 मॉलिक्यूल पायरुविक ऍसिड तर आपण फॉस्फोइनॉल पायरुवेटचा जो फॉस्फेट आहे तो फॉस्फेट घेऊ एक मॉलिक्यूलचा एक फॉस्फेट घ्या तर 2 मॉलिक्यूलचे 2 फॉस्फेट घ्या 2 ADP ला द्या 2 ADP 2 ATP मध्ये कन्वर्ट होतील आणि या स्टेपवर जो महत्वाचा एन्झाईम काम करतो त्याचं नाव आहे पायरुवेट कायनेज नावाचा एन्झाईम याला कोफॅक्टर Mg2 प्लस प्लस पोटॅशियम हा 2 याला कोफॅक्टर लागलेला दिसतो आणि अल्टिमेटली तुमच्याकडे 2 मॉलिक्यूल ऑफ पायरुविक ऍसिड तयार होते जर तुम्ही प्रॉपरली चेक केलात तर ही स्टेप नंबर 6 आहे 7 8 9 आणि दिस इज 10 टोटल 10 स्टेप आहेत हे टोटल ग्लायकोलायसिसच्या आणि त्या 10 स्टेप मध्ये कंप्लीट ग्लुकोज मॉलिक्यूलला ऑक्सिडाइज करून पायरुविक ऍसिड मध्ये आपण याचं कन्व्हर्जन केलेलं बघत आहोत ठीक आहे स्टुडंट आणि देन अल्टिमेटली पायरुविक ऍसिड बनला आणि तुमची एनसीआरटी पायरुविक ऍसिडला येत आहे इट इज अ की प्रोडक्ट ऑफ ग्लायकोलायसिस ही ग्लायकोलायसिसचा की प्रोडक्ट आहे एनसीआरटी नेक्स्ट क्वेश्चन विचारला व्हॉट इज द फेट ऑफ अ पायरुविक ऍसिड त्या पायरुविक ऍसिडचा फेट काय व्हॉट इज द फेट ऑफ पायरुविक ऍसिड या पायरुविक ऍसिडचा फेट काय असेल ओके इट्स डिपेंड अपॉन द सेल्युलर नीड जशी असेल त्यावर डिपेंड केलेला दिसतो आपण पायरुविक ऍसिडचा फेट ओके तर इथून हे 10 स्टेप जे तुम्ही लक्षात ठेवलात तर या 10 स्टेप पैकी या स्टेप मध्ये एनर्जी प्रोड्यूस झाली इथं ओके इथे एटीपी बनलेत ओके या स्टेजवर एटीपी इथं बनलेत ठीक आहे एटीपी इथं बनलेत एटीपीचं फॉर्मेशन इथं झालंय ओके तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता ठीक आहे देन महत्वाची गोष्ट आता जो इथे 2 H रिलीज झालेत बघा थोडस काळजीपूर्वक रिलीज झालेत तुमच्या एनसीटीने या एच ला काय प्रेझेंटेशन केलं बघा एनसीटी ज्यावेळेस रीड कराल थेअरीमध्ये तुम्हाला असं दिसेल 2 रिडॉक्स इक्विव्हलंट आर रिमूव्ड फ्रॉम each molecule of a glyceraldehyde 3 phosphate okay in the form of a 2 hydrogen atom redox equivalent काय बघा इथं 2 H काढलात 2 H काढलास म्हणजे याचं काय झालं ऑक्सिडेशन झालं ना याचं काय झालं ऑक्सिडेशन झालं याचं ऑक्सिडेशन झालं ओके इथून 2 H काढलात म्हणजे याचं झालं ऑक्सिडेशन आणि हे 2 H कुणाला दिलात NAD प्लसला दिलात म्हणजे याचं झालं रिडक्शन म्हणजे ऑक्सिडेशन रिडक्शन झालं म्हणजे रेडॉक्स रिडक्शन म्हणतो तर हे 2 मॉलिक्यूल ऑफ ग्लिसरॉल्डेड 3 फॉस्फेट
ड्युरिंग द ग्लायकोलायसिस हे रिडॉक्स, हे जे हायड्रोजन ॲटम आहेत, हे हायड्रोजन ॲटम विच ऍक्ट ॲज अ रिडॉक्स इक्वलंट, हे रिडॉक्स इक्वलंट म्हणून काम करत आहेत. म्हणजे मी म्हणू शकतो, बघा मी म्हणू शकतो वन रिडॉक्स इक्वलंट, वन रिडॉक्स इक्वलंट इक्वलंट इज इक्वल टू वन हायड्रोजन ॲटम. म्हणजे मी असं म्हणतो आता टू रिडॉक्स इक्वलंट are removed from each molecule, are removed from each molecule of glyceraldehyde 3-phosphate. glyceraldehyde 3-phosphate. किंवा मी असंही म्हणू शकतो 4 redox equivalent are removed from one glucose molecule during glycolysis. मी असं पण म्हणू शकतो. ठीक आहे. देन ग्लायकोलायसिसचा फेट काय, ग्लायकोलायसिस मध्ये किती एटीपी बनलेत, हे सगळं कॅल्क्युलेशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. ओके, थँक्यू.